नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूबच्या ब्रह्मवंती ब्लॉग्समध्ये. आज आपण बोरगिरी टू भीमाशंकर हा जंगल ट्रेक करणार आहे. तर चला माझ्यासोबत एक्सप्लोर करा बोरगिरी टू भीमाशंकर जंगल ट्रेक. काय जाता आम्ही चाललोय भोरगिरीच्या ट्रॅकला. हा आमचा गणेश ब्लॉगर, हा आमचा निखिल, हा आमचा हा आहे आमच्या कोणती गँग आहे तुमची अशा या गँगचा अध्यक्ष या ठिकाणी आमच्या सोबत आलाय पहिल्यांदा नाही दुसऱ्यांदा आहे. सॉरी, काल रात्री त्याच्या आम्ही फादर काय काय सांगत होता, मग त्याला आम्ही लावला वडा. अशा ठिकाणी तो आलाय. आणि हा आमचा रोहित, न बोला रोहित, न बोलता काय न बोल का रोहित. हा आमच्या ब्लॉग मध्ये काहीच करत नाही, फक्त गाडी चालवतो, हसतो आणि हसतो, मजा घेतो लोकांची. आणि नाही पण ते चुकीचं आहे का? चुकीचं. मग काय वाटतं, काय केलं पाहिजे? आणि तू ही कटिंग कोणी सांगून केली असे मला दुःख आहे काय म्हणून दुःख असलं असं कटिंग करतो. अरे टक्कल यांच्या अध्यक्षाने केलेली यांच्या अध्यक्षाने नाही, सचिव. आणि सावधान राहा आणि सतर्क राहा. जय हिंद. हो का. अशा ठिकाणी भरपूर सापाची किंवा वस्तू काटा या ठिकाणी खूप अशी हे असते. आणि अशा ठिकाणी तुम्ही येत नका जाऊ, चुकीचं आहे. इकडे तो काय म्हणणं आहे साप बिबले असते, इकडे नका येऊ. चालते ठीक आहे. काय रोहित्याला काय झालं थांबा बघू दे. डोंट ट्राय होम. ओके थांब. रोहित्या काहीतरी म्हणतो काय रे पुढे इथं होतं काय दाखवायचं असतं. गेल्यानंतर आलंच नाही इकडे. यांना कोण आहे का बाई? यांना कोंडा आहे का दिसतोय. ट्रेकला सुरुवात करून 10-15 मिनिटं झाल्यात. त्याच्यानंतर आम्ही असल्या ह्या व्ह्यूला आलेलो आहे. पण इथं येसपर्यंत द्याव्या दमला, सगळी दमली. निक्या आता काय एवढा दमला की काय सांगायलाच नको. निक्या म्हणतोय पुढच्या वेळेस मी ट्रेकला येणार नाही, मला महाबळेश्वरला जायचं असेल तरच सांगा, नाही तर सांगू नका, मला काय जमत नाही ट्रेक बिक. का असो त्याला महाबळेश्वरला जाऊन काय हॉर्स रायडिंग होय गाण्या काय करायचंय तुला? तर क्या करणे काय कुछ नाही करणे का? अरे मराठी बोल. एक तर आधीच मराठीहून सगळं पेटलेलं आहे. काला मराठी हिंदी काला घेतो मध्येच मग. गलती हो गई साहब, गलती हो मराठी गई. चुकलं. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. आपणच आपल्या भाषेचा आदर केला पाहिजे. आपणच हिंदी बोलून अशी नाणे शिकवण्या नाही. जसं असो निम्मा ट्रेक पण नाही झाला अजून तरी आम्ही दमलोय. छटाक स्टार्टरलाच दमलोय. मेन कोर्स आहे खेकडा. अरे इकडे आलो तरी महादेवाला चाललोय आणि खेकडा खायचा आहे तुला. कसं असतं तू सांग जरा. थांब इकडे. ठीक आहे. काय कसं असते? खेकडा बिना अर्धा असतो, पुरण असतं असं नसतं. हा का. पुरण कसं खायचं? असं पुरण खायला ते खेळाच्या आतलं जे पाठी बिटर काढायची, आतमध्ये पुरण असतं. हा ते हाणायचं असतं. ओके पण आम्ही नाही खात, आम्ही व्हेजिटेरियन. आम्ही कोण? तू एकटा? Yes. अरे बापरे, आम्ही नाही, तू एकटा. एकटा हा ह्यो पण नाही खाणार. आहे ना माझ्यासोबत व्हेजला. पावर आहे का रे? खेकड्याने किती पावर वाढते नाही का अंगातलं? हे असं मान काढतं. तुमच्यात खात नाही? सुंदर अशा पावसाला सुरुवात झाली होती, पण पावसाला काय झालं मधीच गेला तो. त्याला आमच्या दया आली. अरे नाही रे, दया नाही आली. पावला आला परत पाऊस. असू फोन ठेवू ना याच्यात जास्त पाऊस आला तर. अर्ध्या तासाच्या ट्रेकिंग नंतर आम्ही पोचलेलो आहे. 1-2 किलोमीटर 2000 स्टेप झालेले दाखवते. अजून 6-7 किलोमीटरचा ट्रेक बाकी आहे. वर वाढायचं का? निम्म्याच्यात आल्यानंतर असं भारी व्ह्यू दिसतोय की असं जो थकवा होता गाडीत बसून कंटाळा आला होता ते सगळा गेलाय. पावसाला पण सुरुवात झाली. आता भिजावं लागते असं वाटते. तुला काय वाटते? या ठिकाणी भिजायची शक्यता काय येत आहे. भिजवण्याची शक्यता दाट आहे. दाट आहे का? हे इथं बघ देव्या तुला बसायला केले. अच्छा, देवेसाठी केलेले इथे खास. कपल लोकांसाठी आहे ते. हा मग तुझ्यासाठीच ना. तुमच्यासारख्या couple आमच्यासाठी नाही भाऊ, तू तुझ्यासाठी इथे. संबंधच नाही भाऊ. नाही आमचा चुकला माणूस चुकलो मी गेला. हा ह्याच्यासाठी. नाही, ते कोणासाठी आहे? आता हे टाकीत असतो. इथं नाही जमत रे. इथं कसं? बरोबर आहे, चुकलं आमचं चुकलं. सॉरी बरं का, सॉरी. पब्लिक प्लेस आहे ते. नाही तुझ्यासाठी. नाही तुला कुठे सांगायचं आता? तो घरात बसतो. तो नाही लाजत अजिबात. जरा खेकडे खेकडे पकडून घरी न्यायची काय? खायला होती ना त्यांनाच. वाव, काय ऊन भारी पडलं. दोनच किलोमीटर काय झालं असेल? 2 झालं. आता पुढे ना तिकडे जायचं आपल्याला.
इधर तो एवढा काढ आतमध्ये गेला त्या दगडाखाली गेला जा जा ते तुमचं काम नाही राहू दे तुमचं काम नाही तर फेडणार हे पाप तुमच्या व्हिडिओच्या नादात मी पडलो रे लेखून हे कुठं पाप फेडणार आहे तुम्ही भेटली हा ना ते म्हणजे जे खेकडा खाणार जे खेकड्याला त्रास देणार त्यांना नाही साधा तिथं आम्ही व्हेजिटेरियन असून आम्हाला मी पडलो काय कारण नसताना चायला नाही खाणार असेल तर घ्या त्याला नाही तर कायला त्रास देताय राव सांगता त्याला कसं काय घेणार आहे पाव अडगत करताय नको उडे राहू दे खाल्ला असतं त्याला नांगे तोडायचे आणि बाबा खायची मला ते नांगे धरला ना बघ ना कधी चॅप्टर आहे बोट दे ना बोट बोट बघ बरं करतोय ते धरला ना हे ते नांगे हा महत्वाचा आहे त्याचा हा ताकद नाही डोळे काढू का काढू का हे ए नाही मार नको मार नको मार तिघांचं पण खेकड्यासोबत खेळून झालं. त्याच्यानंतर आम्ही पुढील प्रवासास सुरुवात केली. प्रवास जरा जास्त झाल्यामुळे आम्ही थोडं दमलो होतो, त्यामुळे आम्ही विश्रांती घ्यायचा निर्णय घेतला. विश्रांती घेतल्याच्या नंतर आम्ही पुन्हा एकदा प्रवासाला सुरुवात केली. एक 2 तासाचा ट्रेक झाला होता. त्याच्यानंतर 2 तासाच्या ट्रेक नंतर एक घनदाट असं अभयारण्य म्हणजे भीमाशंकरचं जंगल लागतं. त्या जंगलात वाहणारी भीमा नदी ही पाहून अतिशय असं मनाला आनंद वाटत होता. तर आम्ही त्याचं ड्रोन शूट वगैरे घेतला आणि पुन्हा पुढील प्रवासास सुरुवात केली. ब्लॉग कंटिन्यू करा शेवटपर्यंत, तुम्हाला समजेलच सगळं. जंगलात आलोय. जेव्हा घनदाट असं जंगल चालू होतं तेव्हा असं काहीच कळत नाही की आपण कुठं येते, कारण की इथं गुप्त भीमाशंकरला जाण्यासाठी अशी वाट वगैरे कुठं दाखवलेली नाही. आमचं नशीब असं की रेंज आली कुठून रेंज आली त्यामुळं आमचं चाललंय डुगू डुगू. आम्ही काय वर बरं आलो तर मॅपला बघून आपलं आम्ही गुप्त भीमाशंकर बघितलंय, त्याच्यानुसार आम्ही चाललोय आपलं. म्हणजे चुकलं काय परत हे घनदाट असं जंगल तुम्हाला दाखवतो. एक 2-2.5 तासाचा प्रवास झालाय, पण गुप्त भीमाशंकरसाठी काही लोक चालली होती. एक ग्रुप, ते ग्रुप चुकला, त्यांना सांगितलं आम्ही तुम्ही चुकलेलो आहे. हा बोरगिरी टू भीमाशंकर असा ट्रेक आहे, तो ट्रेक चालू आहे. मग ते लोक पण आमच्यासोबत आले, पण ते थोडं आम्ही आता वॉटरफॉलला गेल्यामुळं ते थोडं पुढे गेले. ते पण आता चुकल्यात, ते आमची वाट बघत बसल्यात. पुढं आवाज आला होता आता या जंगलातून वाट काढत आम्ही निघालेलो आहे. नाही तिकडं नाही, इकडे रस्ता इकडे आलो. अजून गुप्त भीमाशंकर मग भीमाशंकर भरपूर असं येताना कष्ट घ्यावा लागले, रस्ता सापडत नव्हता. तर तुम्ही परत कधी इकडे तुम्ही येणार असाल तर इथल्या लोकल गाईडचा नक्की संपर्क करा. हा कुठे रे भाई ते कुठं जायचं तुम्हाला गुप्त भीमाशंकर खाली जा दादा पुढून का हा पुढून खाली जा चालते. धन्यवाद. ह्या मित्राची आम्हाला आमच्यासाठी साक्षात महादेवाने पाठवलेला माणूस म्हणजे देवच म्हणता येईल. एवढ्या असं चुकलेलं असतो ना, कोणतरी आलं ना आम्हाला वाट सांगून गेले. सो आता मी तुम्हाला पुढे दाखविलंच गुप्त भीमाशंकर. फायनली आम्हाला हा गुप्त भीमाशंकरचा रस्ता सापडला. शिवायला पडलो असतो काय तो भीमा इकडे गुप्त भीमाशंकर आहे. आलो थांब, आम्हाला एवढ्या लांबून पाठवलं आणि तुम्ही तिकडून आलाय काय? किती चालावं लागलं. गुप्त भीमाशंकरकडे चाललोय आता. शेवटी नशिबाने साथ दिली आम्हाला, म्हणायला काय हरकत नाही. आता गुप्त भीमाशंकरकडे चाललेलो आहे. पुढे जाऊन गुप्त भीमाशंकरचं तुम्हाला दर्शन घडवतो. दर्शन लईच घसरता रस्ता आहे रे. तुम्ही बरोबर निघले माहिती का मॅपच्या याच्याने. पुढे जाऊन त्या पोराने आम्हाला सांगितलं साक्षात असं झालं. त्यात महादेवाने आपल्यासाठी एक दिवस दूध पाठवला. मग काय एवढ्या जंगलात आपण रस्ता चुकलो होतो. हा ना, मग अशी कुत्रं पाठवलं, कुत्र्याने रस्ता दाखवला. आता डायरेक्ट देवाला कळलं यांना काय ही भाषा काय समजा ना, आता माणूसच पाठवला पाहिजे. तरी रोहित आपल्याला सांगत होता. तो रोहितला मला वाटतं साक्षात्कार काढला होता. हा पण रोहितचं ऐकणार कोण ना, हे देवे ऐकत नाही हो. आमचं काही नाही, आम्ही ऐकतो रोहितचं. नाही ना तर मग रिक्स घ्यायला नको, आपण नको जायला पुढं, आपण जाऊ माघारी. त्याचं फक्त एकच, मला महाबळेश्वरला जायचंय, हॉर्स रायडिंग करायची.
असो ती पण इच्छा त्याची लवकर पूर्ण करू. तुला सांगितलं तेवढं तू नियोजन लाव. काय म्हणतो हो चालते. चला आता धबधबा आलेला आहे म्हणजे जिथं भीमा नदीचा उगम होतो ते स्थान आलंय. तिथंच एक छोटीशी पिंड आहे वाटतं. मी पण ब्लॉगमध्ये बघितलेली. मी पण फर्स्ट टाइमच आलेलो आहे तिथं. मी तुम्हाला आले 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 चला चला. आहे मी नाही जाणार कुठं लगेच. अजून लय फिरायचं आपल्याला. पिंड कोणत्या कोणतं पिंड. अरे माझ्या चष्म्याला फॉग आला रे. फॉग आला पावसामुळे. पण गुप्त भीमाशंकर काय आहे ना शेवटी मी आता त्याच्यात काय झाले बुटाला ग्रीप असून पण एवढं सटकते. एकदा दोनदा असताना बरं पडलेलो आहे. त्यामुळे आता दगडावून जाताना भीतीच वाटते. लागलं नाही पण थोडं हाताला लागलं. हा व्ह्यू बघा. याच्यासाठीच असतो हा सगळा 8 तास. निसर्गात जगण्याची मजा त्यालाच काय मारे जो ज्याला निसर्गात फिरायला आवडतं. सह्याद्रीत फिरायला आवडतं. बाकीच्यांना काय वाटणार आहे की काय आहे सह्याद्री केडासारखं फिरतात. तो असं तुम्ही इथला व्ह्यू बघून घ्या. गुप्त भीमाशंकरला पोहोचताच तेथील नजारा बघून आम्हाला एवढं भारी वाटलं. सगळा थकवा एका क्षणात निघून गेला. गुप्त भीमाशंकरचं आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि ड्रोन शूट करून घेतलं. हा नजारा तुम्ही अनुभवा आणि तुम्ही पण हा ट्रेक नक्की करा. सोप्पा ट्रेक आहे एकदम आणि तुम्ही फॅमिलीसोबत पण हा ट्रेक करू शकता. हा दमला काय. अजून तर गिरणार चढायचं. ही ट्रेनिंग आहे त्याच्यासाठी भाऊ. तू राह त्या नाही दमला. त्याला नाही बोलायचं कॅमेऱ्यात. शाई काय कॅमेऱ्यासमोर बोलायला परमिशन नाही. बाटल्या आहे का थंड. तसंच आहे. हा थंड नाही ते पाणी आहे. थंड प्यायचंय का. चल गाडी. नको बाय गरम पिऊ. पाणी काय अडचण नाही पाणी. हे गुप्त भीमाशंकरचं दर्शन करून आलोय. या जंगलात हरवल्याच्या नंतर जेव्हा दर्शन झालं तेव्हा एवढं भारी वाटलं होतं. रॉय त्याला सगळ्यात जास्त सुख भेटलं. रॉय त्या खूप खुश झालता. काय का नाही रॉय त्या तू काय सांगशील अनुभव तू. याला कॅमेऱ्यासमोर बोलायची परमिशन नाही. सॉरी परमिशन. तुला काय वाटलं. सॉरी. खूप भारी वाटलं यार दर्शन करून. म्हणजे एवढा टाइमचा जो थकवा होता तो निघून गेला. एकदम निघून गेला. भारी वाटलं एकदम. मस्त मस्त धबधबा होता. बरं वाटलं जरा सुख भेटलं वेगळंच. तिकडे जायचं ना आपल्याला. हा लेफ्टला जायचे. नाही तुला नाही आता कंटाळाच होता. तुला चांगलं वाटलं का. छान वाटलं. छान वाटलं. छान वाटलं. ओके 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 ठीक आहे. आम्ही आता चाललोय भीमाशंकर मंदिराकडे. एक 6 किलोमीटरचा ट्रेक झालाय. एक 2 किलोमीटर राहिलं आता. एक महादेव वरती आणि एक महादेव खाली. जिरती बक्की. अरे नाही रे महादेव एक तिकडे. हे गुप्त भीमाशंकर आहे. भीमा नदीचा उगम स्थान. राई त्याची जिरली आहे. आपलं काय का रे गॅस नाही बघितला रे. तुम्हाला एक सांगू का इच्छितो मी. देव्या आपल्या ब्लॉग बघणाऱ्या मंडळींना एक गोष्ट सांगू का. सांग की ते बोलले गॅस दिसला का. गॅसबद्दल काय सांगू काय तर नको आम्ही सांगू शकत नाही. हे गॅसचा त्यांच्या स्फोट झाला. काय सांगू तुम्हाला. जाऊ द्या आम्ही नाही सांगणार. 3 तासाच्या ट्रेक नंतर आम्ही भीमाशंकरला पोहोचणार होतो. बोरगिरी टू भीमाशंकर हे अंतर एक 8 ते 9 किलोमीटरचं आहे. तिथे पोहोचताच आम्ही मुख दर्शन घेतलं कारण की दर्शन आतमध्ये जाऊन घेणे हे अशक्य होतं कारण की खूप गर्दी होती. बाहेरून दर्शन घेतलं, मुख दर्शन घेतलं आणि पुढील प्रवासास म्हणजेच परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. परतीच्या प्रवासाला सुरुवात करत असताना एक गोष्ट लक्षात आली की आमच्या दादांचा इथं फ्लेक्स लागला आणि सगळ्यांनी त्यांचे छोटे छोटे फोटो असून आमच्या दादांचा मोठा फोटो आहे. हे बघून मनाला अगदी आनंद वाटला आणि पुढील परतीच्या प्रवासाला आम्ही सुरुवात केली. भीमाशंकर ट्रेक झाला. महादेवाच्या पाया पडलो. आता परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. बोरगिरीला परत राहिलो. हा येतो भाऊ. बोरगिरीला परत जाण्यासाठी आम्ही रिटर्न चालत जाण्यापेक्षा ट्रेक करून म्हणलं गाडीने जावा. आता आम्ही मस्तपैकी महाराष्ट्र शासनाच्या बसचा एस टी महामंडळाचा लालपरीचा वापर करून आम्ही तळघरला जाणार. तळघरमधनं परत एखाद्या टू व्हीलरवाल्याला हात करून परत आम्ही बोरगिरीला. खूप असा एक आगळा वेगळा ट्रेकचा आनंद आता आम्हाला घ्यावा लागणार आहे. नवीन एक्सपिरियन्स आमच्यासाठी खूप मोठा झाला. आता हा वेगळा असा तर जर तुम्ही बोरगिरीच्या ट्रॅकला येत असाल तर तुम्ही एक एक्स्ट्रा ड्रायव्हर घेऊन या. गाडीवर आणून लावा आणि खाली चालत चालत. आम्ही एक स्पेशल गाडी ठरवलेली. त्यांनी सांगितलं 2,500 रुपये. त्याला म्हणजे आम्ही गाडीला डिझेलच 2,500 रुपये टाकले. तुला 2,500 त्यापेक्षा आम्ही आमच्या महामंडळाने जातो लालपरी. सो बाकी पुढील प्रवास मी तुम्हाला दाखवेलच. तर ब्लॉग शेवटपर्यंत कंटिन्यू करा. थोडाच राहिला.
जय महाराष्ट्र. खाली direct. खाली डोंगराच्या खाली direct. भिजलो नव्हतो. तर निखिल काय प्रतिक्रिया आहे भाऊ तुझी? थांब आधी रोहितला विचारतो. काय प्रतिक्रिया आहे याच्यावर? 8 किलोमीटर वाचवण्यासाठी तू 14 किलोमीटर चालतोय. तुझीच नाही म्हणे सगळे. माझी? अरे बापरे, चांगलं झालं तर तुम्ही, वाईट झालं तुम्ही. तुला काय वाटते? काय विषय नाही. तू राजू इलायची खाल्ली ते सांग, नाही तर लोकांना काहीतरी वेगळंच वाटायचं. चला, हे दोन आम्हाला साथीदार भेटल्यात आणि आजी. चला मागे होणाऱ्या गोष्टी होत असतात. एक ट्रेक असा पण, आणि आता पाऊस पण चालू झालाय. 7 वाजता आम्ही आमच्या डेस्टिनेशनला, म्हणजे आमची जिथं गाडी आहे तिथं पोहोचणार आहे. राजपूरवरनं ट्रेक सुरू झालाय. बोरगिरीला एक वेगळाच ट्रेक. हा ट्रेक आयुष्यात कोणी केला नसेल. 15 किलोमीटर अजून. हा ना, एक 8 किलोमीटर वाचवण्यासाठी आपण खूप मोठा ट्रेक केला. आणि एक असं दुःख वगैरे अजिबात काय वाटत नाही. असा आनंद म्हणजे या सह्याद्रीच्या रस्त्यांमध्ये चालायला अजिबात काय वाटत नाही. मला तर आता पण असं वाटत नाही की आपलं अजून एवढं 10-12 किलोमीटर चालायचंय. नको आंटी, मला नाही आवडत. ते छातीत कसं तरी होतं ते खाल्लं. अरे नको, आता एक खाली माग असं काढा कस तरी होतं बाबा. हा, ते बघा आता रोहित चाललाय आजीसोबत गप्पा मारीत. एवढ्या वेळेस आमच्यासोबत गप्पा मारीत चाललो होता. आजीसारखे बरेच बरोबर आम्हाला काही, म्हणजे बघा आता आम्ही सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे गुप्त भीमाशंकरला जात असताना तिथं आम्ही जंगलात, आम्हाला गुप्त भीमाशंकर लवकर सापडत नव्हतं. तिथं आम्हाला एक कुत्रं आलं. तेव्हा आम्हाला रस्ता बरोबर दाखवत होतं, पण आम्ही म्हणजे कुत्रे त्याच्या पुढे विश्वास ठेवता. ते आमची चूक झाली. नंतर एक पोरगं भेटलं, त्यांनी सांगितलं. परत तिथून त्याच्यानंतर मग आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. तर तिथं बाकीचे कंडक्टर, ही ड्रायव्हर वगैरे इष्टीचे एवढा भाऊ खायचे की काय सांगायलाच नको. ते काही नीट बोलत नव्हते, काय नाही. पण तिथे एक आम्हाला लेडीज भेटल्या, म्हणजे कंडक्टर्स होत्या. देवासारख्या त्या पण आमच्या मदतीला धावून आले. त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही राजपूरला म्हणजे उतरा. आम्ही राजपूरमध्ये उतरलो. तिथून परत आम्ही तिथल्या गावकऱ्यांना म्हणलं की आम्हाला गाडीवर सोडा, तुमचे काय असतील ते चार्जेस देतो. इथल्या गावकऱ्यांचा एक वेगळाच ॲटिट्यूड. नाही म्हणले पण ठीक आहे, ते नाही तर आपण माघार कधी घ्यायची नाही आयुष्यात, काही होऊ दे, चालत राहायचं. आपले दोन टांगे टांगो पे चलते रहेंगे. काय नाही होत भाऊ, ट्रेकिंगला चालू. ट्रेक फक्त सोपे ट्रेक नसते करायचे आयुष्यात, असे पण काहीतरी ट्रेक असावे. फक्त जर लेडीज कधी सोबत तुमच्या येणार असेल तर अशी रिक्स घेऊ नका. कारण की काय होतं, जेंट्स असलं कसं पण ऍडजस्ट करता येतं, पण लेडीज सोबत असेल तर आपण ऍडजस्टमेंटला थोडी भीती वाटते. आणि आता जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत फक्त डोंगर आणि जंगल आहे. ह्याच्या व्यतिरिक्त आम्हाला दुसरं नेटवर्क पण नाही. आम्ही तिकडंच हॉस्पॉट घेऊन एक त्यांचा मॅप घेतला होता, म्हणजे मॅप ऑन केला, त्याच्यावर आपला पायाचा मॅप चालू आहे. 2-3 किलोमीटर आलोय. आता तळवडे गावातून गाडी भेटली तर ठीक, बघू आता महादेवाच्या काय मनात आहे, जे होईल ते होईल. हा बरं व्हायचंय ते होईल. येताना ही काही जण दोघं म्हणत होती की उगाच असं केलं तसं केलं. जसं रामाने, जशी सीता काय म्हणते ती कोणती रेस होती ती ओलांडून बाहेर गेल्यावर रामाने विचारलं नाही सीतेला तू असं का केलं. तसंच मी पण सांगतोय, काय झालं हे विचारित बसू नका, पुढल्या वाटेवर चला, होईल ते बघून घेऊ. सो आता तुम्हाला मी दाखवतो, तरी व्ह्यू पाऊस येतोय, मोक्कार पाऊस आहे. आणि एक वेगळीच मजा आहे. जरी चुकलो जरी असेल तरी आयुष्यात पुन्हा हा क्षण येणे नाही. काय म्हणतो हे क्षण आहे ना, आज हा क्षण दुःखदायक वाटतोय, पण मला नाही वाटत. ऐक माझं. हा क्षण आता थोडासा दुःखदायक वाटतोय, पण काही वर्षांनी जो ह्याचा जो बोलायचा आनंद असेल ना, तो काहीतरी वेगळा असेल. लक्षात ठेवा, एक मेमरीज आम्हाला भेटली किंवा आम्ही हा ट्रेक केला होता, हे असं केलं तसं केलं. हो, सो आम्हाला वाटलं की 8 किलोमीटर आहे, परत रिटर्न जायचं. ते चालायला जेव्हा आलं तर थोडं, पण महादेवाच्या पाया पडलं परत अंगाचा एक जोश वेगळाच भरला. 4 वडापाव खाऊन आम्ही परत चालायला चालू केलं. 4 वडापाव खाल्ले, परत कणीस खाल्लं, परत बिस्किट वगैरे घेतले, पुन्हा ट्रेकला चालू. आता मी तुम्हाला इथला आम्ही बरोबर मध्ये आलोय, तो व्ह्यू दाखवतो. बाकी पुढं काय होईल ते तुम्हाला दाखवलंच. सो ब्लॉग कंटिन्यू करा. कुत्री कुठं चालत पण देवानी ह्यानी पाठवलं, खंडोबानी पाठवलं आपलं. चला ठीक आहे, त्यांना आपण तळवड्यात पोचलो, खायला टाकू काहीतरी. आजी तुम्हाला आम्ही आमच्या ब्लॉग मध्ये घेतोय. हाय करा आजी, हाय असं हात करा, हाय करा, हाय असं चालतंय. चला आजी कॅमेरे. ठीक आहे, म्हाताऱ्या माणसांना ते होत असतं, पण आमचं नशीब बळवंत आहे. आम्हाला अशी लोक पावळी भेटत राहतात. हा, सो या खूप भारी वाटतंय, एक वेगळीच फिलिंग आहे ही. वातावरण क्वालिटी, फिलिंग क्वालिटी, क्वांटिटी कमी आहे, पण फिलिंग क्वांटिटी खूप आहे. कुठे आता कोणत्या जंगलात काय माहित नाही. चालतोय ह्या सह्याद्रीत भटकतोय.
आनंद आहे. जे होते ते चांगल्यासाठीच होतं कधी पण. चला बाय बाय. ओह नो, ये कौन सी जगह आ गए हम? मैटर नहीं हो गया, बहुत बड़ा मैटर हो गया. डॉगीज भाई भावा तुझे साथ आपला दूर तरफ पडेगा दुसरा. हो डॉगी भाऊ, डॉगीज भाई, डॉगीज भाऊला काय दिसलं? डॉगीज भाऊला लई स्पीड आहे. सो तर त्या म्हणलं आता जांभळाचं झाड आले मस्त जांभळं खाऊ. पण आजींनी आम्हाला असा गाईडन्स दिला. म्हणजे काय आजी बोलले की ते काय हिरड हो का आजी, काय नाव हिरड त्याचं? हिरड हिरड हिरड. हां, त्या हिरड्याचा वापर औषध बनवण्यासाठी केला जातो. तर ते हिरडन 120 110 असे किलो आहेत. रुपये किलो जातात हे market ला. तेच झाडे जांभळासारखंच त्याचं फळ असते. देवाय निघाला होता खायला, आजींनी अडवला. तर आत्ताशी अजून 8.9 किलोमीटरचा ट्रेक बाकी आहे. ट्रेकच म्हणायचं आता काय. सो पण या गोष्टीत आम्हाला दुःख नाही. एक वेगळीच मजा, एक वेगळीच दुनियादारी. हे डॉगीज भाऊ पण आमच्या सोबत आहे. डॉगीज भाऊ, ओय डॉगीज भाऊ इकडे ये. काय सांगशील आपल्या पब्लिकला? परत झक मारा येऊ नका. हे टाकून दुकान खायला. हो नो, खूप वेळानंतर आम्हाला घरं दिसली. आणि डांबरी पण. डांबरी पण दिसली. बरं ठीक आहे. चला चलते रहो, जागते रहो, तसंच चलते रहो. एक दिन मंजिल मिल ही जाएगी, कुछ घंटों की बात है. एका गॅसचं एवढं परत फिरत द्यावा. हा ना राव, परत नाही बाबा, परत नाही आयुष्यात काय. आता गॅसचा लय मोठा सीन आहे, काय सांगू तुम्हाला. जाऊ द्या, तुम्हाला सांगण्याचा अर्थ नाही. पण चोकीचा वाघाचा वापर कधी आयुष्यात करायचा नाही. परत फेडले बेकार होती बाबा. त्यामुळे कर्म चांगले ठेवा. कर्मांचं परत फेडी इथेच करावं लागते. आमचं एक चुकलं, एका चुकीची शिक्षा आम्हाला आज एवढी भेटते. चल टू व्हीलर नाही, गाडीच्या आशेतच बसू नको तू. सो हा ना जरा तू एन्जॉय कर. काय म्हणतो हे तो टावर काढून टाकला पाहिजे. एवढ्या भारी जंगलात काढला पाहिजे टावर वर. डॉगीस भाऊंवर बसायचा प्रयत्न करतात ते त्या. बसू नको, येडागत करू नको. चला बाय बाय, भेटू पुढे. बरं काय 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 बोलायचं तुला, बोल बघ. काय गावात येऊन खूप आनंद झाला. गावाचं नाव आहे कुरकुंडी. कुरकुंडी. आणि गावाच्या नावा एवढंच इथे घर आहे. आणि एवढी शांतता आहे की महाराष्ट्रामध्ये किती सौंदर्य आहे ना, हे बघायचं असेल तुम्हाला इकडे यावंच लागणार आहे. हे आमच्याकडून चुकून झालेलं आहे, पण वेट झालेलं आहे. डॉगीस भाऊ चला. हे अशीच घरं असते आता पावनखिंडीत पण. अशीच आपल्याला एक एक म्हणजे समजा एक हॉल राहायला भेटतो. हो सूर्य, हा सूर्योदय बघून घ्यावा. आम्ही आता स्वर्गात आलोय. स्वर्गात आल्यासारखा अनुभव आला. एवढं भारी वाटतंय. काय भारी वाटते रे. आई नमस्कार, आपला ब्लॉग मध्ये येणार आहे तू. फॉलो कर, लाईक कर, सबस्क्राईब कर. ब्रह्मंती ब्लॉग्स म्हणून आपला चॅनल आहे, लक्षात ठेव. युट्यूबला ब्रह्मंती ब्लॉग्स हा सर्च कर. सर्च ब्लॉग येईल आमचा बघ 2 दिवसांनी. अरे आम्ही आता इकडे चाललेत. आजीबाईंचा प्रवास ह्या गावापर्यंतच होता. आजीबाई त्यांच्या लेकीची इथं आलत्या. सो त्या थांबल्या तिथं. आता इथून पुढचा प्रवास हा आम्हाला चौघांनाच करायचा आहे. अशाच हा ना, ती दुसरी एक म्हातारी कोणतरी आलती. ती आजी आम्हाला चांगली एक दुकान होते डॉगीज बाईंना खायला घ्यायचं होतं. पण डॉगीज बाईंना त्या म्हातारीमुळे म्हणली जावा खाली, तिकडे आहे दुकानं. लय आगावगत बोलली. खाऊ द्या, त्या आजीची कोणतरी येते काय बोलून. चला आता इथून पुढचा प्रवास हा आम्हाला चौघांनाच करायचा आहे. डॉगीज भाऊन ते पण थांबले तिथंच पाठीमाग आजीपाशी. अरे इथं नीट तिथं सावकाश एकदा सकाळी पडलेलो आहे. हो सो फायनली एका डांबराला लागलेलो आहे आम्ही. अभी हम डांबर पे आए हैं, तो डांबर के रस्ते से जाएंगे अब. थांबा 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 इथं. अरे किती फक्त चला आता आमच्याकडली कॅशच संपली सगळी. काय करावं, इकडे रेंज नाही, लय वांदे झालेत सगळे. डांबराला आलोय आता आम्ही. डांबर से हम अभी जाएंगे बोरगिरी. हे कोणता घेतोय बिस्किट? चांगलं पण काहीतरी खायला घे बाळा.
तिकट घेऊ नको, एकच बिस्किट पुढे ऑरिओ. ऑरिओ घ्या अजून. आता पुढे काय होतं ते मी तुम्हाला सांगतच राहील, कळवतच राहील. सो तोपर्यंत आम्ही जरा खाऊन घेतो, बाकी परत परतीचा प्रवास चालू करायचा आहे. शिकारी दिसतंय. खायचं बी काय नाही, काय तोंडा पुढे घे. खाऊन घेणार, तिला ते म्हणते खाऊन घ्या. किती आहे तो आहे. हा का? भाई अरे खा. ए भाई अरे भाऊ खाऊन घे रे. त्या ठिकाणी कुत्र्याला रिक्वेस्ट करते. ए डॉगी खा बाबा. खायला एवढा मस्त मी आयुष्यात कोणाला लावला. गाडी काय खाल्लं त्याने? खाल्लं संभाव आम्हाला सोडवते ते बोरगिरीला. चलो आम्ही भाई लोक हो गॅसचं फिटलं भाव. आलो आता नसतो येत. आता आम्ही चालतो बोरगिरी. नशीब चांगले, कर्म चांगले आहेत आमचे म्हणून भेटले आम्हाला किसन भाऊंच्या मदतीने आम्ही चाललो बोरगिरीला. भेटू आता बोरगिरीला गेलो. बाय बाय. कारकुडी ते बोरगिरी हे जे 9-10 किलोमीटरचं जे अंतर आहे ते आमचं किसन भाऊमुळे वाचलं. किसन भाऊने आम्हाला त्यांच्या गाडीवरती बोरगिरीमध्ये नेऊन सोडलं आमच्या गाडीपाशी, व ती गाडी घेऊन आम्ही पुन्हा आमच्या रोहित शेठला, निखिल शेठला घ्यायला आलो. किसन भाऊंचे मी खूप खूप आभार मानतो, त्यांच्यामुळं आमचा हा प्रवास सुखाचा आणि लवकर झाला. खारे बिस्किट. तर आता आम्ही गाडी घेऊन बोरगिरीहून जेव्हा निघलो तर आम्हाला वाटेमध्ये आमची बच्चे गँग भेटली. आम्ही पण शाळेत असत जायचो, यांना बघून आम्हाला आमच्या शाळेची आठवण आली. आपल्याला तुम्हाला कुठे सोडायचं? कारकुली. हा, तर आम्हाला आम्ही तिथूनच ते भाऊ भेटले होते, आम्हाला त्यांनी तिथूनच गाडीपर्यंत सोडलं. त्यांनी आमची मदत केली, आम्हाला पण कोणाची तरी मदत करणं गरजेचं आहे. असो असे पुण्य छोटे छोटे घडत राहू. तर मंडळी आपला ब्लॉग नक्की येणार आहे, तुम्ही पण नक्की बघा. काय छोटासाच ब्लॉग आहे, आम्ही पहिले मोठे नाही. फक्त आम्ही आमचे ब्लॉग का बनवतो माहिती का? असे क्षण आपले म्हणजे जे मेमरीज आहे त्या आठवणीत राहण्यासाठी. तुम्ही नक्की बघा. कितीला तुम्ही? किती? आठवीला? अरे बापरे, हुशार आहे का तुम्ही? चांगली शाळा शिका. पुण्याला कधी आलो आम्हाला कॉन्टॅक्ट करा, नंबर घ्या वाटलंच तर. चालते बाई, चल भेटूया. तुम्ही बघा कशी आरामात बसल्यात. आम्हाला वाटलं तुम्ही चालत यासाल, आम्हाला वाटलं चालत असाल तिथपर्यंत. राहू द्या, भारी आराम झालाय तुमचा. तुम्हाला काय वाटलं आमच्या सोबत येऊन? चांगलं वाटलं का? नक्की ब्लॉग बघणार का? काय सर्च करणार? ब्रह्मंती ब्लॉग्स. तर मग मंडळी, कसा वाटला ब्लॉग? आवडला ना? आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढल्या ब्लॉगमध्ये.